नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, स्पॉन्जी आणि चॉकलेट मफिन्स। हे मफिन्स बनवायला खूप सोपे आहेत आणि त्यासाठी लागणारे साहित्यही अगदी साधे आहे। मफिन्सचा प्रत्येक बाईट चॉकलेटच्या स्वादाने भरलेला, वरून हलका क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट। आणि मुख्य गोष्ट म्हणजे याच्यात आपण मैदा किंवा साखर वापरलेली नाही। हे अगदी हेल्दी पद्धतीने आपण केलेले आहेत। चहासोबत स्नॅक म्हणून असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी हे चॉकलेट मफिन्स नक्कीच सगळ्यांना आवडतील। तर चला वेळ न घालवता पाहूया हे चॉकलेटचे मफिन्स कसे बनवायचे। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया अर्धा कप गुळाची पावडर। जर गुळाची पावडर नसेल तर गूळ असेल तरी तो चिरून घातला तरी चालणार आहे। तर अर्धा कप म्हणजे माझ्याकडे 125 ml चा अर्धा कप आहे। आणि अर्धा कपच आपल्याला घालायचं आहे दही। दही जास्त आंबट नसायला पाहिजे, नॉर्मल आंबट असेल तर चालेल। आणि पाव कप आपण घातलेला आहे रिफाइंड ऑइल। ऑइल कोणतेही घालून चालणार नाही, इथे स्मेल नसलेला ऑइल घालायचा आहे। म्हणजे जसं की सनफ्लॉवर ऑइल असेल तर चालेल, बाकी तुम्ही मस्टर्ड ऑइल वगैरे हे वापरू नका। आणि बटर घातलं तरी सुद्धा चालणार आहे आणि तूप घातलं तरी सुद्धा चालणार आहे। तर हे सगळे जिन्नस असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत, कारण आपण गुळाची पावडर घातली असल्यामुळे ना त्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात। तर छान असं डिझॉल्व होईपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे मी पाव कप दूध घातलेलं आहे। दूध इथे नॉर्मल टेम्परेचरवालं घातलेलं आहे। आणि हे घालून सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया। आता गूळ आपला छान मिक्स झालेला आहे। आता याच्यात मी घालणार आहे अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स। अर्धा चमचा म्हणजे टीस्पून जो असतो ना त्याचा हाफ टीस्पून मी घातलेला आहे। आता काही लोकांना हे स्पूनचं मेजरमेंट कळत नाही, पण केक बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे। आणि हे मेजर कप्स आणि मेजरिंग स्पून तुम्हाला इझिली ऑनलाईन अवेलेबल असतात, तर तुम्ही हे घेऊ शकता। आता इथे मी घातलेलं आहे चिमूटभर मीठ। आणि त्यावर एक चाळण ठेवूया। आणि यात आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ। तर हा जो मोठा कप आहे तो 1 कप भरून मी घेतलेला आहे। हा कप आहे 250 ml चा। तर याच्यात मी गव्हाचं पीठ घेते। तुम्हाला जर मैदा हवा असेल तर तुम्ही मैदा सुद्धा इथे वापरू शकता, किंवा अर्ध पीठ गव्हाचं आणि अर्ध मैदा असं सुद्धा वापरू शकता। तर मी इथे पूर्ण गव्हाच्या पिठाचाच केक बनवणार आहे। तर आपण हे छान चाळून घेऊया। आता यात आपण घालूया 1.5 टेबलस्पून मी इथे कोको पावडर घालणार आहे। जर मला वाटलं थोडंसं कमी आहे तर मी आणखीन थोडी परत घालणार आहे, पण आता सध्या मी इथे 1.5 चमचा घातलेली आहे। हा जो आहे तो टेबलस्पून आहे मोठा, तो भरून इथे मी 1.5 चमचा कोको पावडर घातलेली आहे। आणि हे छान आपण असं चाळून घेऊया। केक बनवताना सगळ्या गोष्टी आपल्याला चाळूनच घ्यायच्या आहेत, कारण पिठामध्ये सुद्धा गुठळ्या असतात आणि कोको पावडरमध्ये सुद्धा गुठळ्या असतात। तर मग ते पीठ ना नंतर मिक्स करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो, म्हणून आधीच त्याला चाळून घ्यायचं नेहमी। तर या प्रकारे माझे सगळे आता हे पीठ आणि कोको पावडर चाळून झालेलं आहे। या पद्धतीने सगळं छान चाळून घ्यायचं आहे। तर बघा, याच्यातलं काही कचरा असेल तो निघून गेलेला आहे। आणि आता आपण हे जे सगळे जिन्नस आहेत ते एका स्पॅच्युलाने हलक्या हाताने आपल्याला हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हा आपण केक गव्हापासून बनवलेला आहे, म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। तर तुम्हाला साधारण हे घट्ट वाटेल बॅटर, पण गव्हाच्या पिठाचे जे केक असतात ना त्याचं बॅटर घट्टच ठेवावं लागतं, कारण गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेनचं प्रमाण कमी असल्यामुळे ते जास्त फुलणार नाही। कारण जर तुम्ही पातळ बॅटर केलं तर ते फुलणार नाही, घट्ट ठेवला तर केक छान फुलतो आणि स्पॉन्जी होतो। तर त्यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की गव्हाच्या पिठापासून जेव्हा पण आपण केक बनवतो ना त्याचं बॅटर घट्ट असायला पाहिजे थोडं। आता इथे जास्तच घट्ट असल्यामुळे आणखीन थोडं मी दूध घेतलेलं आहे पाव कप, ते आपण घालून घेऊया याच्यात।
बघा हे किती घट्ट आहे, असंच असायला पाहिजे. आता इथे आणखीन थोडंसं दूध मला लागणार आहे, म्हणजे टोटल अर्धा कप दूध मी इथे वापरलेलं आहे. आता आणखीन एक चमचा मी म्हणजे 1 टेबलस्पून दूध घातलेलं आहे. तर टोटल मला ह्या केकसाठी ना अर्धा कप प्लस 2 टेबलस्पून दूध लागलेलं आहे. तर तुम्हाला कधी कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं. तर कन्सिस्टन्सीचं लक्षात ठेवून ना तुम्ही याच्यामध्ये दूध घाला. फार जास्त दूध आधी घालू नका, थोडं थोडं आपल्याला मिक्स करता येतं त्यासाठी. तर बघा इथे मला थोडीशी कोको पावडर पण कमी वाटते, तर मी इथे आणखीन हाफ टेबलस्पून कोको पावडर मी इथे घातलेली आहे. आणि थोडंसं दूधसुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे, कारण कोको पावडर घातल्यामुळे ते थोडंसं घट्ट होईल. त्यासाठी परत एकदा मी 1 टेबलस्पून म्हणजे टोटल मी इथे अर्धा कप प्लस 2 टेबलस्पून दूध एवढं वापरलेलं आहे. तर इथे बघा थोडंसं घट्ट वाटतंय बॅटर, म्हणून मी 1 टेबलस्पून ते दूध वापरलेलं आहे आणखीन. मी इथे अजिबात व्हिडिओ कट नाही केला, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी कळायला पाहिजे म्हणून. तर बघा याची कन्सिस्टन्सी ही अशी असली पाहिजे. नॉर्मली मैद्याच्या पिठाचा जेव्हा आपण केक बनवतो तो त्याची कन्सिस्टन्सी रिबिन कन्सिस्टन्सी असते, तर याची तशी नसते, याची जरा घट्ट असायला पाहिजे. या पद्धतीने आपण याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता तुम्हाला याच्यात हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता किंवा मग चोको चिप्स तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा घालू शकता. आता मी इथे घालणार आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर इथे मी घेतली आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत, कारण याच्यात सुद्धा गुठळ्या असतात. तर नेहमी आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे. आता मात्र फार वेळ आपल्याला घालवायचा नाही आहे, पटापट हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी घालणार आहे चोको चिप्स. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घाला, मुलांना आवडतात म्हणून मी घालते आहे. तर इथे साधारण मी 2 टेबलस्पून एवढे चोको चिप्स घातलेले आहेत. या पद्धतीने केक बनवा, अगदी हेल्दी तयार होतो आणि मुलांना तुम्ही हे देऊ शकता, कारण याच्यामध्ये आपण मैद्याचा किंवा साखरेचा वापर नाही केलेला आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण हे देऊ शकतो. तर आता इथे मी घेतले आहेत मफिन्स मोल्ड. हे पेपरचे मोल्ड आहेत. तुम्हाला जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही हे वापरा, किंवा मग तुम्ही वाटीमध्ये सुद्धा हे केक बनवू शकता. एक वाटी घ्यायची आणि वाटीला थोडंसं तेल लावायचं आणि तेल घातल्यानंतर थोडंसं पीठ त्याच्यावर भुरभुरायचं आणि मग जे एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून टाकायचं. त्याच्यानंतर हे बॅटर त्यात घालायचं. तर इथे हे बॅटर घट्ट असल्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं करून घालायचं आहे. तर इथे बॅटर घालताना ही गोष्ट लक्षात ठेवायची, अगदी वरपर्यंत भरून नाही घालायचं आहे. 3/4 कप इतकं बॅटर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, वर थोडीशी मी 1/2 कपची जागा मी सोडलेली आहे, कारण आपले मफिन्स जे आहेत ते फुलणार आहेत. तर थोडी जागा आपल्याला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ठेवायची आहे. तर इथे टोटल माझे 10 मफिन्स रेडी आहेत बेक करण्यासाठी. तर वरून सुद्धा मी थोडे चोको चिप्स घालते, त्याने की आणखीन ते टेम्पटिंग दिसतील. त्यासाठी तुम्ही याच्यामध्ये टुटी फ्रुटीसुद्धा घालू शकता किंवा मग ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथे माझ्याकडे एक ट्रे आहे OTGचा. तो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवून सुद्धा बेक करू शकता. आणि जर तुमच्याकडे OTG नसेल तर तुम्ही कुकरमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता. तर इथे मी सगळे हे कपकेक्स लावून घेते. आणि हे आता आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटं आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसवरती बेक करायचे आहेत. तर हे बघा, इथे माझे हे कपकेक्स बेक करून झालेले आहेत, म्हणजे मफिन्स आपले बेक करून झालेले आहेत.
आता हे थंडसुद्धा छान झालेले आहेत आणि बघा किती छान फुललेले आहेत मफिन्स. तर हे मफिन्स 2 दिवस बाहेर टिकतात आणि 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्ही 8 दिवस टिकू शकतात. तर कारण याच्यामध्ये आपण काहीही प्रिझर्वेटिव्हचा यूज केलेला नाही आहे, त्यामुळे हे फ्रेश बनवूनच तुम्ही खा. 2 दिवस तुम्ही बाहेर ठेवलात तरी खराब नाही होणार. पण जर तुम्हाला जास्त दिवस बाहेर ठेवायचे जास्त दिवस टिकवायचे असतील तर ह्याला फ्रीजमध्ये ठेवा. तर बघा इथे आपला केक किती छान फुलून रेडी आहे, तयार झालेला आहे. आणि याच्यात आपण गूळ घातलेला असल्यामुळे त्याची चव अतिशय छान लागते. तुम्हाला याच्यामध्ये अजिबात तसं वाटणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेले आहेत. अगदी बाहेर लागतात तसेच हे कपकेक्स लागतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडणार आहे ही रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत ते माझ्यासोबत माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. आणि आणखीन जर अशा रेसिपी तुम्हाला काही बघायच्या असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करून कळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग भेटूया आपण. बाय बाय.